आत्या जिथे यज्ञ होत होता तिथे जेव्हा नाग आला तेव्हा मी नागाला जळती मशाल फेकून मारली होती आणि मला नीट आठवतंय ती मशाल नागाला लागली होती आणि आता अस्तिका भेटली तेव्हा तिच्या हाताला इथे भाजल्याचा व्रण होता। तिने काही कारण देऊ दे मला तिचा हात असा अचानक भाजतो हे सगळं काय दर्शवत आहे? नाही आत्या, नागाचा आणि अस्तिकाचा काहीतरी संबंध आहे, पण हे प्रॅक्टिकली शक्य नाहीये नेत्रा। मला माहिती आहे आत्या, मला माहिती आहे हे ऐकायला फार विचित्र वाटतंय, पण पंचपिटिकांबद्दल कळेपर्यंत आपल्याला तरी कुठे वाटलं होतं की रुपाली मात्र विरोचक असेल, पण ती आहे ना। ते इतके दिवस असं वाटत होतं की अस्तिकाचं असं अचानक आपल्या घरात येणं ही देवी आईची नियती आहे। असं वाटत होतं देवी आईने तिला आपल्या मदतीसाठी पाठवलंय, पण तसं नाही आहे। हा सगळा आपला संभ्रम होता। तुम्हाला आठवतंय ना, जिथे जिथे नाग असायचा तिथे तिथे अस्तिका नसायची। नाग गेल्यानंतर अस्तिका यायची। काल सुद्धा ती आपल्याशी खोटं बोलली, आपल्याला म्हणाली गच्चीवर जाते। मी तिच्या मागे मागे गेले तर ती घराबाहेर गेली आणि घराबाहेर गेल्यानंतर ती अचानक गायब झाली होती। त्या दिवशी फाल्गुनीताईंच्या रूम मध्ये जेव्हा नाग आला तेव्हा नागाच्या मागे मागे मी किचन पर्यंत गेले आणि नाग अचानक दिसेनासा झाला। नाग तिथे नव्हताच, तिथे अस्तिका होती। आज मी बुवांना भेटायला गेले तेव्हापासून अस्तिका घरात नाहीये। मी आल्यानंतर अस्तिका आली। मी नागाला जळती मशाल फेकून मारली आणि अस्तिकाच्या हातावर भाजल्याचा व्रण होता। आत्या, एवढा योगायोग असू शकत नाही। मला माहिती आहे यावर विश्वास ठेवणं अवघड आहे, पण मला असं वाटतंय की अस्तिका नाग आहे। मला तुझं म्हणणं पटतंय, पण आता आपल्याकडे अस्तिकावर लक्ष ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय नाही आणि ती नाग आहे ह्याची खात्री करून घ्यायला लागेल ना आपल्याला। त्यासाठी पुरावे लागतील। नाही, पुराव्यांशिवाय काही करणं म्हणजे ते फार चुकीचं ठरेल आत्या। आपण लवकरात लवकर ह्या अस्तिकाचा सोक्षमोक्ष लावायचा आहे। ते लवकरात लवकर काहीतरी करावं लागेल। आपण अस्तिकाला घरात आणलंय त्यानंतर आजींचा जीव गेला, आता बुवांचा जीव गेला, आता आणखी कोणाचा जीव जाता कामा नये आत्या। शांत होतो, कुणाला काहीही होणार नाही। आपण आहोत ना। लवकरात लवकर आपण अस्तिकाचं सोक्षमोक्ष लावूया। नेत्रा, सॉरी, सकाळी घाईघाईत निघालो त्यामुळे फोन नाही करता आला। तेजस भाऊजी कसे आहेत? बरा आहे तो, त्याला रूम मध्ये सोडून आलो त्याच्या। तू आत्ताच आलायस, आराम कर, मी निघते। प्रवास नीट झाला ना तुमचा? मी आलेच तेजस भाऊजींना भेटून। नेत्रा, काय झालं इथे? आता तेजसला सोडायला त्याच्या रूम मध्ये गेलो होतो तर फाल्गुनीच्या चेहऱ्यावर पण क्लिअरली दिसत होतं की इथे काहीतरी घडलंय। नेत्रा, काय झालं इथे? हं? विरोचकाने सांगितलेली कल्पना कामी आली। नेत्रा इंद्राणीला संशय आलेला दिसत नाहीये। असंच व्हायला हवं।
काय झालं? म्हणजे अशा शांत का बसल्या तुम्ही? काही टेन्शन आहे का? नाही, काहीच नाही. झोप आली आहे. ओ, मग तुम्ही झोपा. मी जाऊन काहीतरी खाते, मला खूप भूक लागली आहे. कॉफीचं काय झालं? कॉफी? हां, तू मगाशी आपल्यासाठी कॉफी आणायला गेली होतीस ना? हे मग कॉफी घेऊन आल्यावर आपण तुझ्या आईबद्दल बोलणार होतो. तू गेलीस ती परत आलीच नाहीस. मी किचनमध्येही गेले होते तुला शोधायला, पण तू कुठेच नव्हतीस घरात. हो, मी सांगते तुम्हाला सगळं. पण आधी जाऊन खाऊन घेऊ का? मला खरंच खूप भूक लागली. आलेच. 1 मिनिट. हाताला काय झालं? हेच सांगणार होते. भाजले. कसं भाजलं? मगाशी कॉफी आणायला गेले ना, आणि किचनच्या खिडकीतून मला नाग दिसला. त्याच्या मागे पळत गेले मी, तर लॉन मधल्या एका बिळात जाऊन तो लपला. मग म्हटलं आता काय करायचं? मग काही लाकडं जाळली मी. म्हटलं निदान त्या धुराने तरी तो बाहेर येईल. पण कसलं काय, मग काय झालं? नाही आला. आणि हे भाजलं. काळजी घे ग. मला सवय आहे या सगळ्याची. मी खाऊन घेऊ का काहीतरी? बरं. आलेच. नेत्राला वाटतंय अस्तिकाच नाग आहे. असं असेल तर हे सगळं खूप भयानक आहे. पण जर हे सगळं असंच असलं तर ह्याचा अर्थ रुपाली आणि अस्तिका हे सगळं एकत्र येऊन घडवतायत. सत्याचा शोध घ्यावाच लागेल. ह्या अस्तिकावर नीट लक्ष ठेवावं लागेल. काय झालं? कसला एवढा विचार करताय? नेत्रा, काल रात्री तू हे सगळं मला सांगितल्यापासून माझी झोपच उडाली. ती अस्तिकाच नाग आहे? म्हणजे तुला असं संशय असला तरी नेत्रा, हा संशय खरा ठरला तर किती भयानक आहे हे सगळं. ती अस्तिका त्या विरोचकाचा नाग आहे आणि ते दोघे याच घरात आहेत. ते काही करू शकतात नेत्रा. त्या अस्तिकाला आपण नागापासून घरातल्यांना संरक्षण मिळावं म्हणून घरात आणलं, आणि तीच नाग आहे. किती भयानक आहे हे सगळं. मला असं वाटतं की आपणच आपल्या घरातल्यांना एका अशा बॉम्बवर उभं केलंय जो कधीही फुटू शकतो. त्या अस्तिकाला घराबाहेर काढायचं. पण त्याने काय होणार आहे साहेब? अस्तिकाला आपण मनुष्य रूपात घराबाहेर काढू शकतो, पण नाग रूपात ती कधीही घरात शिरू शकते. आपण नाही थांबवू शकत तिला. पण मग आता करायचं काय नेत्रा? आपल्याला काहीतरी सोल्युशन शोधावं लागेल लवकरात लवकर. एक उपाय आहे. काय? हल्ला करायचा. विरोचकाच्या नागाचा वध करायचा. पण नेत्र, हे प्रॅक्टिकली कसं पॉसिबल आहे? अस्तिका मनुष्य रूपात असताना आपण तिच्यावर हल्ला नाही करू शकत नेत्रा. हे बघ नेत्रा, हे सगळं ना थोडं टेक्निकल आहे. म्हणजे जर ती व्यक्तीच नाहीये तर आपण तिच्यावर हल्ला कसा करायचा?
म्हणजे आपल्याला अस्तिकाला तिच्या खऱ्या रूपात यायला भाग पाडावं लागेल. तुम्ही मला इथे भेटायला का बोलवलं? तुम्हीच म्हणाला होता ना, जर कोणी बघितलं तर त्यांना काय वाटेल, त्यांना संशय येईल आपल्यावर. तुझ्यासाठीच चाललंय सगळं. नेत्रा आणि इंद्राणीला संशय येऊ नये म्हणूनच चाललंय सगळं. मी काय सांगते ते नीट ऐक. जोपर्यंत मी सांगत नाही तोपर्यंत नागरूपात या घरात येऊ नकोस. आपलं जसं बोलणं झालंय तसं एखादा साप वगैरे पकड आणि त्यांना दाखवून दे की तू सर्पमित्र आहेस. अर्थात तू हे दाखवून दिल्यानंतर नेत्रा तुझ्यावर विश्वास ठेवेल असं तुला वाटत असेल तर तो मूर्खपणा आहे तुझा. ती लगेच विश्वास ठेवणार नाही. तिचा संशय दूर होणार नाही. तू ओळखत नाहीस नेत्राला, मी चांगली ओळखते. म्हणून सगळं व्यवस्थित लक्षात ठेवून कर. निष्काळजीपणा करू नकोस. तू त्यांच्याच गटातली आहेस असंच वाटायला हवं त्यांना. तू जा ग इथून, जा. तुला एकदा सांगून कळत नाही? नाही तू असशील सर्पमित्र पण घराबाहेर. हे घर माझं आहे, माझं माझं घर आहे. खरं तर ज्या दिवशी आलीस ना त्याच दिवशी घराबाहेर काढलं असतं. कारण मला या लोकांना दाखवून द्यायचं होतं की तुझ्यासारखी सर्पमित्र किंवा यांची देवी माझ्या नागाला काहीही करू शकत नाही. पण मॅडम, वर तोंड करून बोलायचं नाही माझ्याशी. आणि नजर खाली ठेवायची. मी कोण आहे ते माहित नाहीये तुला. कळलं ना तर मरशील इथेच. बऱ्या बोलाने सांगते, तू यात पडू नकोस. तेच भल्याच आहे तुझ्या. हे बाई, सांग सांग हिला समजव. मेली वगैरे ना तर तुमच्यावर येईल सगळं, कारण तुम्ही घेऊन आलाय तिला इथे. शेवटची वॉर्निंग देते. मी सांगते ते नीट समजून घे, नाहीतर नाही नाही, मी नाही काही बोलणार. या अशा का वागल्या माझ्याशी? काय झालं आता? मला भूक लागली होती. म्हटलं चहा पोळी खाते म्हणून मी किचनमध्ये आले. चहा टाकायचा होता म्हणून त्यांना म्हटलं की थोड्या बाजूला होता का. तर माझ्यावर अचानक चिडले आणि मला ढकललं त्यांनी. ठीक आहे, पण मी अशी घाबरणार नाहीये. मला माहिती आहे, मी ज्या दिवसापासून या घरात आले त्या दिवसापासून त्यांना मी या घरात राहिलेलं आवडत नाहीये. पण मी सुद्धा पैसे घेतलेत ना या कामाचे. तर जोपर्यंत माझं काम पूर्ण होत नाही तोपर्यंत मी इथून कुठेही जाणार नाही. तू तिच्याकडे लक्ष देऊ नकोस. ती तशीच आहे. आणि काळजी करू नकोस. आम्ही आहोत ना. घाबरू नकोस. जा, तू खोलीत जा. नेत्रा, मला फक्त एकच वाटतं की आपल्याकडे आता एक शेवटचा चान्स आहे. तो नाग आपल्या समोर आला की सरळ त्याला ट्रॅप करून मारून टाकायचं. मी आता निघतोय ऑफिसला, पण घरी काही वाटलं तरी मला लगेच फोन करशील.
कधी आलास? प्रवासात त्रास नाही ना झाला कसला? आणि मला सांगितलंच नाही आल्याचं. इकडे निघून आलास अगदी. बोलायचंच ना मला. वेळ द्यायला हवाच ना आईला. म्हातारी गंगेला मिळाली ना? झाली ना म्हातारीची शेवटची इच्छा पूर्ण? साहेब, तुम्ही लक्ष नका देऊ, ऑफिसला जा. ती मुद्दाम करते तुम्हाला भडकवण्यासाठी. एक्झॅक्टली, मला तेच म्हणायचं की तू भडकू नकोस माझ्यावर. तुम्ही चिडू नका माझ्यावर. उलट तुम्ही माझे आभार मानायला हवेत, कारण मी म्हातारीची शेवटची इच्छा पूर्ण केली आहे, नाही का? तुझ्या सगळे सोयऱ्यांना विचार त्यांच्या शेवटच्या इच्छा काय आहेत त्या. म्हणजे त्यांची हाडं कुठे टाकायची आहेत, अस्थी कुठे टाकायचे आहेत ते विचार. म्हणजे त्या इच्छा पूर्ण करता येतील ना. हिचा तर प्रश्नच नाही. हिची आडं अशी वावोशीत सगळीकडे फेकणार आहे मी. साहेब, तुम्ही ठीक आहात? आज मी हिला नाही सोडणार.